हॅलो फ्रेंड्स, खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज बऱ्याच दिवसानंतर एक छान असा व्लॉग सुरू केलाय आणि म्हटलं चला, बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुझे व्हिडिओज येत नाहीयेत किंवा काय असं बऱ्यापैकी। तर म्हटलं चला आज एक छान असा व्हिडिओ सुरू करूयात आणि तुमच्याशी शेअर करूयात। तर आता बाकीचं आवरलंय, सकाळचे जवळपास 9:30 वाजले ते। स्वयंपाक वगैरे तर झाला आहे, कपडे वगैरे झालेत। माझं कसं असतं, केक करायचे असतात त्याच्यामुळे मग सगळी कामं जी आहेत तर ते मी सकाळी सकाळी आवरून घेत असते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सकाळी जर का लवकर उठलो ना आपण तर आपली कामं खूप लवकर आवरतात। तर आता कपडे झालेत आणि सध्या आता दीदी पण गेली हॉस्टेलला। स्कूल सुरू झाल्यात, सगळ्याचं कॉलेज सुद्धा सुरू झाले। वरदही स्कूलमध्ये जातो, त्याच्यामुळे मग त्याला टिफिन सोबत एक सुकी भाजी आणि चपाती होऊन जाते आणि मग नंतर मी आमच्यासाठी काही पातळ भाजी भात वगैरे कुकर हे ते लावून देते। तर आता त्याच्यासाठी गवारीची भाजी आणि चपाती बनवली आणि नंतर मग आमच्यासाठी कढी आणि भात बनवलाय आणि स्वयंपाक तर रेडी केलाय। केक करायला घ्यायचे, 5-6 केक आहेत आणि भांडे वगैरे खूप सारे भांडे होते ते सुद्धा घासलेत। हे बघा, पाटीभर भांडे होते ते घासलेत, इकडचं सगळं आवरून ठेवलंय। कढी बनवली आहे छान अशी। कढी आता सध्या वातावरण जर का पावसाचं असलं ना तर कढी खावीशी नाही वाटत, पण आज जरा उघडलंय, ऊन पडलंय आणि रोज पातळ भाजी काय करावी, आहोंना तर पातळ भाजीशिवाय होत नाही। तर सहज त्यांना सकाळी विचारलं की आज तुम्ही सुचवा मला काहीतरी भाजी, मी ती बनवते। तर ते पटकन कढी बोलले आणि थोडंसं दही होतं त्याच्यामुळे। तर हे बघा, इकडे मी बनवलेली आहे कढी आणि खोबरं टाकलेलं आहे थोडंसं मिक्सरला फिरवून। खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि अशीच कढी आम्हाला खूप आवडते। त्यानंतर इकडं थोडीशी गवार आहे, वरदला टिफिनला बनवली होती सुक्की गवार, आणि चपाती सुद्धा बनवून ठेवली आणि भातही झालाय कुकर, अजून थोडासा गरम आहे कुकर तर त्याच्यामुळे उघडला नाहीये। तर स्वयंपाक वगैरे तर सगळं झालंय आणि सकाळचे फक्त 10 वाजलेत आणि सध्या जे फिल्टर आहे आपलं पाण्याचं तर ते झाले खराब, हे बघा इकडे। आणि सध्या मी जार मागवते। माहित नाही कधी कधी काय होतं माहिती का, सगळ्या ज्या इलेक्ट्रिक्स गोष्टी आहेत तर त्या एक झाली की एक झाली की एक अशी म्हणजे सुरू होतं बंद व्हायला। तर माहित नाही फिल्टरला काय झाले, जे फिल्टर झालेलं पाणी आहे ते अगदी कमी पडतंय। तर असो, चला आता बघूयात, त्यांना केला आहे फोन, मेकॅनिक येऊन नीट करून जाईल, मग बघूयात काय होते। तर चला आता एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर बऱ्याच कमेंट्स येत होत्या की ताई एखादा केक उरला किंवा तुझ्या शॉपचे केक तू किती दिवस ठेवते वगैरे वगैरे। तर त्याच्यासाठीच मी म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं। तर एखादा जर का राहिला ना तर शक्यतो कसं होतं माहितीये का, 4-5 दिवस केकला काही होत नाही, पण 4-5 दिवसाच्या नंतर, शक्यतो 4 दिवसाच्या नंतरच तो जो केक आहे तो आम्ही कस्टमरला विकत नाही, सरळ तो घरी आणतो, कट करून बघतो, चांगला लागला तर मग कुणाला देतो, नाही तर मग सरळ आम्ही फेकून देतो। कस्टमरला म्हणजे त्यांना काही होण्यापेक्षा, शक्यतो केक ही अशी गोष्ट आहे की लहान मुलांना प्रचंड आवडते आणि केक लहान मुलं जास्त खातात, त्याच्यामुळे जुना केक कस्टमरला देण्यापेक्षा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तो खराब लागला तर त्यांच्या सेलिब्रेशनची पूर्ण वाट लागून जाते। कारण कस्टमर खूप आशेने अपेक्षेने केक घेऊन जातात, एकदम आनंदाने केक घेऊन जातात, बर्थडे सेलिब्रेशन असतं, आणि जर तो खराब निघाला, चांगला नाही लागला तर कस्टमरच्या सेलिब्रेशनची पूर्ण वाट लागते आणि नाहक आपल्याला कस्टमर दोष देतात। त्याच्यामुळे काय करायचं, शक्यतो जुना केक मी देतच नाही। 4 दिवसाच्या पुढे जर का केक झाला तर तो घरी आणते, कट करते, मी स्वतः टेस्ट करून पाहते किंवा वास वगैरे घेऊन बघते। जर का आंबूस वगैरे वास येत असेल तर सरळ टाकून देते, आणि नसेल येत तर माझ्याकडे आहेत असे कोणी, त्यांना मी देऊन टाकते। आणि जर चॉकलेटचा वगैरे असेल, शक्यतो केकला आठवडाभरही काही होत नाही आणि जितका जुना केक तितका तो छान लागतो। पण आता जर का जो चॉकलेटचा वगैरे असेल तर वरदला खूप आवडतो, वरदही खातो, त्याच्या फ्रेंड्सलाही घेऊन जातो कधी कधी, आणि किंवा मग माझ्याकडे आहेत असे कोणी आहेत त्यांना मी देऊन टाकते। तर आता आज एक केक आहे, तो अजून मी पाहिला नाहीये, कट करून नाही बघितला, पण आय थिंक तो 5-6 डेजचा झाला आहे, कारण माझ्याकडे घरीच काल आणलाय आणि त्याच्या आधी तो एक 4 दिवसाचा झालाय, म्हणजे आज आय थिंक त्याला 6वा दिवस आहे, तर तो खराबच असेल, पण तुम्हाला दाखवणार आहे मी। आता हे बघा, हा केक आहे आणि काल वरद स्कूलमधून आल्याच्या नंतरच त्याने घरी घेऊन आला होता।
तर आता बघते त्याची काय कंडिशन आहे, तो कसा लागेल. कुल्फी फालुदा फ्लेवरचा केक आहे. एखादा राहिला की राहूनच जातो. इतका छान दिसतोय, असं वाटत नाही की त्याला कुठेही तो खराब झाला असेल. पण आता हे बघा, ह्याच्यासाठी मला एक छोटा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा बनवायचा आहे. बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स असतात की ताई किती दिवस केक राहतो, किती दिवस आपण खाऊ शकतो. तर बघूयात आता. कट तर करून बघते. केकला कुठेही काहीही झालेलं नाही. जनरली जुना केक झाला का थोडा बसक्यासारखा वगैरे दिसतो, पण हा मला कुठेच याची फिनिशिंग वगैरे चेंज झालेली वाटत नाहीये. हॅलो फ्रेंड्स, बऱ्याचदा तुमच्याकडून विचारलं जातं की ताई जर एखादा केक जुना झाला किंवा तुझ्या शॉपला जर जास्त दिवस केक राहिला तर तू त्या केकचं काय करते, किंवा मग म्हणजे तू त्याचं कसं करते. तर हा एक केक आहे माझ्याकडे, एक 4-5 दिवसाचा झालाय आणि त्याला मी आणलेला आहे घरी. आणि आता मी त्याला कट करणार आहे आणि बघूयात आता त्याचं मी काय करते ते. तर तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुमच्यासमोरच मी तो कट सुद्धा करणार आहे. तर आता मी कट करून स्वतः वास घेऊन बघते आणि टेस्ट करायची थोडीफार करते सुद्धा कधी कधी, जर डाऊट येत असेल तर. म्हणजे वास नाही येत आणि जर चांगला लागतोय का. कधी कधी वास नाही आला तर केक चांगला सुद्धा लागत नाही आणि कधी कधी आंबूस सुद्धा वास येतो. पण स्वतः टेस्ट करते आणि मग पिसेस करून ज्यांना कुणाला द्यायचं आहे त्यांना देते. पण चांगला असेल तर, आणि जर खराब झाला असेल तर सरळ त्याला टाकून देते. त्याच्यामुळे इतकं काही टेन्शन घ्यायचं नाही. बघूयात कट करून केक कसा लागतोय ते. आणि शक्यतो चांगला लागला तरच मी तो खाते आणि शक्यतो नाही लागला तर तो खात नाही. तर बघा, 2 लेयर्स मी केलेले आहेत केकचे. आणि क्रीमचा लेअर तुम्ही बघू शकता, अगदी कमी क्रीम आपल्या केकमध्ये असते. हा आहे कुल्फी फालुदा फ्लेवरचा. आता मी स्वतः याचा वास घेऊन बघेन, टेस्ट करून बघेन. कट तर केलाय पण ह्याचा मला थोडा आंबूस वास येतोय, त्याच्यामुळे हा खाऊन जमणार नाही. हा सरळ टाकून द्यावा लागेल आणि टाकून दिला तर आपलं एक 100-200 रुपयाचं नुकसान झालेलं परवडेल. पण कुणाच्या जीवाशी अजिबात खेळायचं नाही. तर बघूयात आता. तर हा केक मी कट केला. तर हे बघा, कट केला. आपल्या केकच्या शॉपच्या केकमध्ये शक्यतो 2 लेयर्स असतात. स्पॉन्ज वगैरे चांगला आहे, पण वास घेतला तर थोडासा आंबूस वास येतोय आणि त्याच्यामुळे हा केक मी सरळ फेकून देईल. आणि हे बघा, शक्यतो आपल्या केकमध्ये क्रीम सुद्धा कमी असते, तुम्ही बघू शकता. आणि मला थोडासा आंबूस वास येतोय, त्याच्यामुळे मी हा खाणार नाही किंवा कुणाला देणार सुद्धा नाहीये. पण तुम्ही बघू शकता आपल्या केकच्या बेसमध्ये किती क्रीम असते आणि जर थोडीशी वरतून असली तर फिनिशिंगला क्रीम लागतेच. आणि जर फिनिशिंगला कमी क्रीम वापरली तर इथे बघा, हे बघा, हे साईडचे नंतर जे आहेत तर हे साईडला क्रीमचा बेस उघडा पडतो, त्याच्यामुळे वरतून मला क्रीम थोडीशी यूज करावीच लागते. तर केक टाकून दिला. बऱ्याचदा तुमच्या कमेंट्स येतात म्हणून म्हटलं ह्या गोष्टीवरती सुद्धा बोलणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याच कमेंट्स येतात आणि काही ताईंचं असतं की ताई, आणि कधी कधी मला कमेंट्सला रिप्लाय देता येत नाही आणि त्याच्यामुळे मग मी म्हटलं चला की आज तुमच्याशी शेअरच करावं. आणि होता एक लकीली केक आलेला होता. ऍक्च्युली तो कालच आलेला आहे, पण मला व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे मला काल तो बघायला जमलं नाही. आणि काम तावरले, जेवण करायचंय, पण त्या अगोदर म्हटलं क्रीम वगैरे जी आहे ती फेटून ठेवावी. आणि केक जास्त नाही, 5-6 केक करायचे, म्हणजे 6 केक आहेत आणि बेस सुद्धा मी इकडे लावून घेतलेत. बेस जे आहेत तर ते मी रात्रीच लावून ठेवते, कारण मग कसं होतं, तुम्हाला मी सांगितलंय की बेस रात्री जर का लावले तर अगदी सॉफ्ट होतात, कुठेही कडक किंवा तुटत वगैरे अजिबात नाही. आणि त्यातला फरक सुद्धा मी तुमच्याशी लवकरच शेअर करेन. कारण कसं होतं, जर आपण लगेच बेस लावले आणि लगेच काढले तर मग ते तुटतात किंवा कडक असतं साईड, आणि जेव्हा आपण आदल्या दिवशी करून ठेवतो ना तर ते एकदम सॉफ्ट होतात. तर चला, आता क्रीम जी आहे ती मी काढून घेतली आहे आणि आता क्रीम फेटून घेणार आहे इकडे.
केक करायला. आणि शक्यतो केक करताना जे ब्लॅक फॉरेस्ट, व्हाईट फॉरेस्ट किंवा जे व्हाईट क्रीमने कव्हर करायचे तर ते केक मी अगोदर करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला जर क्रीम मिक्स करायची असेल या भांड्यात तर मग पुन्हा क्रीम कलरचं भांड होऊन जातं. बाउल वगैरे त्यामध्ये समजा रसमलाई करायचं असेल तर येलो कलर आपण मिक्स करतो, मग ते कलरचं होऊ नये त्याच्यामुळे या पद्धतीचे व्हाईट फॉरेस्ट, ब्लॅक फॉरेस्ट किंवा आणखी कोणते करायचे असतील तर ते सर्वात अगोदर मी करून घेते आणि मग त्यामध्ये कलर मिक्स करते. म्हणजे ही एक ट्रिक समजा हवं तर आजच्या व्हिडिओ मधली, की सगळ्यात अगोदर जे व्हाईट क्रीमने कव्हर करायचे ते केक करून घ्यायचे, म्हणजे नंतर आपला जो बाउल आहे तो क्रीमचा होतो, केक कलरच्या क्रीमचा होतो. म्हणून मग शक्यतो ही ट्रिक नक्की फॉलो करायची. जेवण वगैरे करून घेतलं आणि केक मी क्रम कोट करून ठेवले होते जेवण करायच्या आधीच. आता केक करून घेते. 6 केक आहेत. 6 केक असले की मला फार कमी केक येतात असं वाटतं, जास्त केक करण्याची सवय असते त्याच्यामुळे. तर बघूयात चला, आता वाजले जवळपास 1. अजून जेवायला नाही आले. मला जेव्हा भूक लागेल तेव्हा मी जेवण करून घेते आणि आता केक बनवून घेते. व्हाईट फॉरेस्ट बनवते. आता ह्याला राहिली अजून डिझायनिंग वगैरे करायची. व्हाईट फॉरेस्ट एक आहे, ब्लॅक फॉरेस्ट एक छोटा मोठा 2 आहेत, म्हणजे अजून 2 करेपर्यंत काही क्रीम मध्ये कलर मिक्स करणार नाही. आणि बटरस्कॉच एक आहे आणि 2 रसमलाई. बटरस्कॉचला सुद्धा मी व्हाईट क्रीमनेच कव्हर करून घेते, म्हणजे जेणेकरून आपल्याला कलर येत नाही क्रीम मध्ये. मग कधी कधी आपण पिंक कलरचा तयार करतो, मग बाउलही खराब होतो. तीच क्रीम आपल्याला ब्लॅक फॉरेस्टला यूज करू शकत नाही किंवा करता येत नाही. असो चला, आता शॉपला ठेवायचे म्हणजे बऱ्याच गोष्टींचं मला खूप काळजी घ्यावी लागते. खूप स्वच्छतेत सगळे केक करावे लागतात. कुठेही जास्त म्हणजे खूप काय जवळपास 5 वाजलेत आणि आता केक द्यायचे शॉपमध्ये. वरद पण आलाय. माझा थोडासा आराम झाला. सगळं काम वगैरे आवरलं आणि बाहेरचे सुकलेले कपडे वगैरे काढून आणले. सगळं व्यवस्थित आवरून ठेवलंय. आता केक द्यायचे आहेत आणि वरद आलाय. वरदला जायचे खाऊ आणायला. ही बघा चेंज वगैरे केलंय त्याने आणि आता त्याला जायचंय. तर म्हटलं म्हणजे त्याला आज खाऊ आणायचंय, म्हणजे वडापाव खायचंय त्याला. स्कूलमधून आलं की खूप उशीर होतो आणि स्कूलमध्ये मी फक्त एकच टिफिन देते, अजिबात दुसरा वगैरे टिफिन देत नाही. आणि दुसऱ्या टिफिनला रोज रोज काय द्यायचं, चपाती आणि भाजी घेऊन जातो तो रोज कंपल्सरी. आणि खाऊन जात असेल थोडंफार काहीतरी, जे काय असेल अवेलेबल ते खातो. आणि मग डबल टिफिन तर मी देत नाही. मग आल्यावर त्याला भूक 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 करतो, टिफिन बॉटल काढ जा. आणि मग त्याच्यामुळे त्याला जायचंय वडापाव आणायला. आज त्याला वडापाव खायची इच्छा झाली. आल्याच म्हटला की मम्मी मला आज वडापाव खायचाय. म्हटलं ठीक आहे, पण जाता जाता अगोदर केक दे, कारण आपल्या शॉपच्या तिथेच बाहेर वडापावचं स्टॉल आहे. म्हटलं केक दे आणि मग वडापाव घेऊन ये, म्हणजे जेणेकरून केकही शॉपपर्यंत जातील. आय थिंक शॉपला कमी केक राहिलेत आणि म्हणजे 5-6 होते, त्यातला एक गेलाय.
4-5च राहिले असतील आणि हे 6. उलट थोडे थोडे केले ना तर ते फ्रेश जातात, नाहीतर मग तुम्ही पाहिला असेल शॉर्ट व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा की टाकून द्यावा लागतो एखादा अर्धा, जर का 4-5 दिवसाच्या पुढे गेला तर. असं चला आता हे केक पॅक करून देते आणि त्याच्या डिझाईन्स तुम्हाला दाखवते. तर आता केक तर मी बाहेर काढलेत आणि हे पिल्लू बघा बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओमध्ये आले आणि व्हिडिओच खूप दिवसानंतर शूट करायला घेतलाय ऍक्च्युली. आणि आता वर 6वीत गेला, खूप गुणीबाळ झाले. आज योगा डे होता. तुम्हा सर्वांना योगा डेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि वरदच्या स्कूलमध्ये सुद्धा योगा होता आज आणि योगा मॅट वगैरे घेऊन बाळ आमचं गेलं होतं. 4 क्लासेस झाले त्याचे, 4 लेक्चर आणि त्याच्यानंतर योगा झाला आहे ना रे, केलं का मग? 4 लेक्चर योगा झाला का? आणि हे मग हे कधी घेतलं? 3 लेक्चर योगा, 1 लेक्चर म्युझिक आणि लास्टचा 1 लेक्चर म्युझिक. तर ठीक आहे, चला केक दाखवते. तर हे बघा, हे आहेत आपले आजचे केक. 6 केक आहेत. तर हा रसमलाई, हा ही रसमलाई पण हा एकदम लाईट कलर मध्ये बनवलाय आणि हा जो बनवलाय हा थोडासा डार्क, म्हणजे शेड असली तरी कस्टमरला चॉईसला बरं पडतं. आणि हा आहे बटरस्कॉच. बटरस्कॉचला मी साईडने ऑरेंज कलर लावलाय आणि वरती जो होता तो कॅरेमलचा कलर जो आहे माझ्याकडे जेल ते होतं, ते संपलं पायपिंग बॅग आणि मग साईडने मी ऑरेंज कलर लावला. आणि हा आहे एक ब्लॅक फॉरेस्ट, त्याच्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट, त्यानंतर छोटा ब्लॅक फॉरेस्ट आहे. तर या पद्धतीचे आज थोडेसेच केक आहेत. हे बघा अशा पद्धतीने आपण पॅक करून देतो. मी सांगितलं का तुम्ही? चल बाय, ये पटकन. हा बाय बाय. तर वरदनी वडापाव आणले आणि त्याला 2 खायचे होते म्हणून 2 आणले. तर छान आहे, आमच्या इथला वडापाव एकदम छान मिळतो. मला नाही खायचा, शक्यतो मी नाही खात असं मध्ये आधी काही. आणि मिरची नको आहे ना, ही चटणी येलोवाली. तर हे बघा 2 वडापाव आणलेत त्यांनी. मिरची नाही पण येलो चटणी पाहिजे ना तुला? ओके. तर चला आता व्हिडिओची एंडिंग करायची आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.